नमस्कार, मी प्रीती. HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत नारळी पौर्णिमा विशेष खुसखुशीत अशी नारळी पुरी रेसिपी. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर नारळी पुरी बनवण्यासाठी इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत थोडंसं चवीसाठी मीठ. आता हे जरा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडं. आता जी आपली नारळी पुरी आहे ना, ती खुसखुशीत होण्यासाठी ना इथे मी गरम असं तेल करून घेतलेलं आहे. म्हणजे तेलाचं मोहन आपल्याला याच्यामध्ये असं घालून घ्यायचं आहे. गरम आहे त्यासाठी पहिलं चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं. हे बघा, त्याच्यानंतर आपल्याला आता हाताने ना हे जे पीठ आहे ना ते पूर्ण तेलाला असं लावून घ्यायचंय. म्हणजे पूर्ण चोळून असं लावून घ्यायचंय तेल आपल्याला या पिठाला. आणि असं तेलाचं मोहन घातलं ना की जी आपली जी नारळी पुरी आहे ना ती एकदम खुसखुशीत होणार आहे. हे बघा, छान अशी मूठ सुद्धा वळली, म्हणजे आपलं पीठ सुद्धा छान झालेलं आहे. आता पाणी घालून आपल्याला हे पीठ थोडंसं मळून घ्यायचं आहे. थोडं पाणी घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं. एकदम मस्त होता त्या नारळी पुऱ्या. तुम्ही एकदा नक्की करून बघा. आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. हे बघा, इथे पीठ आता छान असं मळून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. एकदम कडक नाही बनवलंय किंवा एकदम पातळ नाही बनवलंय. एकदम मस्त असं सॉफ्ट झालेलं आहे. आता थोडंसं याला मी तेल लावते आणि एकदा थोडंसं आपण मळूया. आता झाकण ठेवून आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे. आता आपण सारण बनवण्यासाठी घेणार आहोत. तर इथे मी एक टोप गरम करत ठेवलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी घातलंय. तुम्ही पाण्याच्या ऐवजी इथे तूप सुद्धा वापरू शकता. त्यानंतर गूळ. आता आपल्याला एक गूळ मस्त असं विरघळून घ्यायचं आहे. गूळ आपल्या बघा छान असं विरघळलेलं आहे इथे. आता याच्यामध्ये मी टाकते वेलची पूड आणि त्यानंतर थोडंसं मीठ, अगदी थोडं चवीसाठी, किंचित असं. आता हे मिक्स करून घेऊया. आता ओलं खोबरं मी इथे ना एक नारळाची कवड घेतलेली आहे, ती खिसून मी याच्यामध्ये घालते. आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, याच्यामध्ये ना थोडंसं पाणी आहे, पातळसर वाटते थोडंसं. त्यासाठी एक 2-3 मिनिट नाही आपल्याला असंच ठेवून द्यायचंय गॅसवर. इथे आपले एक 2-3 मिनिटं झालेली आहेत आणि बघा मस्त सुटसुट असं झालेलं आहे. आता आपण थंड करून घेणार आहोत. बघा, इथे आपलं सारण सुद्धा मस्त थंड झालेलं आहे आणि पीठ सुद्धा आपल्या बघा छान असं मुरलेलं आहे. आता मी एक गोळा करून घेते. थोडा मोठा घेतलाय. आता व्यवस्थित आपल्याला हा गोल करून घ्यायचा आहे. थोडंसं पीठ लावून आपल्याला हा मस्त अशी पातळ अशी मोठी चपाती लाटून घ्यायची आहे. एकदम जाड नाही ठेवायची आपल्याला, एकदम पातळसर अशीच करायची आहे. चपाती मोठी करून घ्यायची. एकदम सोपी पद्धत आहे आणि अशा प्रकारे जर तुम्ही नारळी पुरी केलीत ना तर तुमच्या पटापटच होतील. बघा, मस्त अशी आपण इथे मोठी चपाती लाटून घेतलेली आहे. तुम्हाला दाखवते मी.
पातळसर अशी आपण लाटून घेतली, कुठे जाड वगैरे नाही ठेवली अशी. आता इथे ना मी एक ग्लास घेतला, या ग्लासेस साह्याने आपल्या अशी कट मारून घे. बघा आपण जशा पुऱ्या कशा बनवतो तसंच आपल्या या अशा कट करून घ्यायच्या. फक्त ना आपल्याला ही जी पोळी जी आपण लाटलोय म्हणजे चपाती ती आपल्याला पातळच करायची आहे, जाड बिलकुल बी नाही ठेवायची आहे. हे बघा आता हे काढून घ्यायचं. अशा केल्यात ना आता एक साईजच्या होतात, म्हणजे छोट्या मोठ्या नाही होत, एकाच साईजच्यात मस्त झाल्यात बघा. हे बघा हे 3 मिनिटे ठेवलेले आहेत. आता याच्यावर आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे. तुम्हाला जर यापेक्षा मोठ्या हव्या असतील ना नारळी पुऱ्या तर तुम्ही थोड्या मोठ्या केल्यात तरी चालणार आहे. असं थोडं थोडं सारण भरून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या पुऱ्या केलेल्या आहेत ना त्या आपल्या एक एक याच्यावर अशी ठेवून द्यायचे. आणि आता याच्या किनारी आहेत ना त्या आपल्या अशा दाबून घ्यायच्या आहेत व्यवस्थित अशा, जेणेकरून अजिबात फुटल्या नाही पाहिजे. हे बघा सर्व आपले चिकटून झालेले आहेत. आता इथे मी काचणी घेतलेली आहे, काचणीच्या साह्याने आपल्याला आता या गोल अशा कट करून घ्यायचे. मस्त दिसतात एकदम आणि लागतात तर भारीच, पण दिसायला तर खूप भारी दिसतात या नारळी पुऱ्या. आणि जर तुम्ही अशा बनवत असाल तर कमेंट करून नक्की सांगा. अशा प्रकारे हे बघा ते मस्त अशा झाल्यात की नाही कट करून आपल्या नारळी पुऱ्या, ती भारी दिसतात बघा. अशा प्रकारे सर्व नारळी पुऱ्या आता मी करून घेते. हे बघा इथे मी थोड्या करून घेतलेल्या आहेत इथे. आता आपण यात तळून घेणार आहोत. तेल आपलं गरम झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये नारळी पुऱ्या तळून घेणार आहोत. जितक्या राहतील तितक्या घालून घ्यायच्या. हे बघा तुम्ही पाहू शकता कशा मस्त टम अशा फुगलेल्या आहेत. बघा मस्त फुगतात एकदम. त्याच्यावरती असं तेल थोडं थोडं घालून घ्यायचं, म्हणजे खालची साईड झाली ना की लगेच वरची साईड पलटी मारली की लगेच काढून घ्यायच्या. कारण जास्त उलटपालट नाही करायचे. जास्त उलटपालट केल्या ना की मग तेलकट होतात. बघा आता पलटी मारून घेऊया. मस्त झाल्यात एकदम आणि फुगल्या सुद्धा छान. ही साईड सुद्धा मस्त करून घ्यायची आपल्याला. बघा दोन्ही साईड आपल्या इथे बघा मस्त झालेल्या आहेत. हे बघा आता आपण या काढून घेणार आहोत. दुसऱ्या सुद्धा मी आता अशाच तळून घेते. मस्त होतात एकदम. आता अशा प्रकारे सर्व नारळी पुऱ्या मी आता तळून घेणार आहे. तर इथे आपल्या मस्त अशा टम फुगलेल्या नारळी पुऱ्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता मस्त दिसतात, तितक्या टेस्टी पण लागतात. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.